भावेश पवार अशी नावं अनेक मोठी मोठी नावं आहेत गोडसे गावातून. मात्र आर्यन भोईर एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याने सध्याच्या घडीला कमी वेळामध्ये भरपूर मोठं नाव केलं आपल्या गावाचं आणि स्वतःचं. येस, खरं तर फार मोठ्या खेळाडूंची तुम्ही नावं घेतलीत जे सध्याच्या घडीला फार चर्चेत आहेत. आपण गोरसई संघाकडून बघितलेला आहे, भावेश पवार असेल, पवन केणे असेल, सूरज केणे असेल, हरेश केणेचा उल्लेख आपण करू शकतोय, ज्याने भरपूर मैदानं गाजवलेली आहेत. चांगले नामवंत खेळाडू आहेत. दुसरीकडे दिवे संघाचा विचार केला तर या टीमकडे देखील फार मातब्बर खेळाडू राहिलेले आहेत. विशेषतः आर्यन भोईर यांचे वडील मनोज भोईर यांनी जबरदस्त भिवंडी क्रिकेट गाजवलेला आहे. विकी म्हात्रे असतील, प्रथमेश असतील, अशी अनेक नावं घेता येतील दिवे संघाकडून देखील. परंतु आता हा वेगळा फॉर्मॅट आहे, ही वेगळी कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते. अंडर 24 चॅम्पियनशिप आहे, जय बजरंग चषक 2025. नक्कीच सलामीची जोडी केली, मात्र घोडसी ए टीमचा 12वा खेळाडू पोहोचलेला नाहीये. तर 12वा खेळाडू पाठवून दे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि सामन्याला आपण सुरुवात करतोय. आर्यन भोईर, या मैदानाचा आर्यनला भरपूर अनुभव आहे असं म्हणूया, कारण की अंडर 20 जे खेळाडूंची जी लीग झाली होती ती याच मैदानावर झाली होती. धामणे टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स धामणे संघाचे कॅप्टन. सलामीची जोडी खेळपट्टीवर पूर्णपणे उतरलेली गेलेली आहे, मात्र 12वा खेळाडू अजूनही पोहोचलेला नाहीये. ड्रेसिंग कंपल्सरी आहे, स्पोर्ट्स शूज, स्पोर्ट ट्रॅक आणि टी शर्ट कंपल्सरी आहे. चला, 2:20 झालेले आहेत. आपण पहिला बॉल डिलिव्हर करतोय. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. दिवे टीमचे कॅप्टन लक्षात घ्या. पहिला बॉल घेऊन गोलंदाज आर्यन भोईर, राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला वेग होता, परंतु दिशा भरकटली आहे. डाऊन द लेग्स, वाईट बॉल. नक्कीच तनय आणि श्रीदात हे दोन खेळाडू तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतात. अजय, स्ट्राईक वर तनय आहे आणि नो स्ट्राईकला श्रीदात. तनय खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. लेंथ बॉल थोडा स्लोवर आला होता, मिस टाइम फटका, फसवलाय अक्षरशः फलंदाजाला आणि चांगला झेल मिड ऑफच्या फिल्डरने टिपलाय. फलंदाज बाद. चेंडूच्या वेगाचा अंदाज नीटचा बांधता आला नाही, थोडासा ऑफ कटर प्रमाणे टाकलेला बॉल होता आणि हेच तर वैशिष्ट्य आहे आर्यन भोईरचं. आपण बघितलंय, त्याने भल्या भल्यांना नाचवलेलं आहे आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. अगदी ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये देखील त्याचा आता दबदबा पाहायला मिळतोय. अगदी मला वाटतं 2 दिवसांपूर्वीच काय गोलंदाजी केली होती आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. व्हेरिएशन्स संदेश भरपूर आहेत या गोलंदाजाकडे. नक्कीच नक्कीच, कारण की जेव्हा आपले पप्पा जर चांगले खेळत असतील तर मग त्यांचा मुलगा देखील चांगला खेळेलच अजय, असं आपण भरपूर वेळा बघितलंय प्रत्येक ठिकाणी. येस, कुमार गुंड देखील त्यांच्या काही आठवणी आता सांगतायत. मनोज भोईर जेव्हा खेळायचे तेव्हा फार लहान असतानाच सामने पाहायला यायचा आर्यन. धनेश 11 संघाचे ते सामने असायचे आणि धनेश 11 संघाकडून खेळत असताना पहिलं षटक मनोज भोईर हाताळायचे. पॉवर प्लेचे स्पेशलिस्ट गोलंदाज होते. नवीन फलंदाज मयूर केने मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे निहांत 11 हायवे दिवे टीमला, कारण उशिरा रिपोर्ट त्यांनी केलं होतं, त्यामुळे त्यांना 2 धावांची पेनल्टी आहे. सुरेख बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, थोडासा आतमध्ये आला आणि भन्नाट वेग होता या बॉलमध्ये. पेनल्टीच्या 2 धावा आपण गोरसई ए संघाच्या स्कोर मध्ये ऍड करणार आहोत पहिलं षटक संपल्यानंतर. सध्या फक्त 1 धाव धावफलकावरती देखील वाईटच्या रूपात आली आहे. पहिला बॉल वाईट होता, त्यानंतर विकेटचं पतन झालं, तनय झेलच्या रूपात बाद झाला आणि आता नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला बघतोय आपण. मयूर केणे. मयूर केणे देखील एक मोठंच नाव आहे आपल्या तालुका क्रिकेटमधील. चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय, परंतु या मॅच मध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका त्याला पार पाडायची आहे. लॉफ्टेड फटका, बॉल चाललाय मिड ऑनला, टायमिंग चुकलं होतं, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल सर्कलच्या आतमध्येच थांबलाय. 1 धाव येथे जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय मयूर. संघाची धावसंख्या 1-2. स्ट्रायकिंग इनला असेल सिद्धार्थ.
त्याला जास्त वेळ घेता येणार नाही आर्यन. एका षटकासाठी फक्त 5 मिनिटांचा अवधी आपल्याकडे आहे आणि 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. आज देखील 12 संघ खेळत आहेत या स्पर्धेमध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न येथे बॅट्समन चुकलाय, मात्र पाठोपाठ विकेट कीपर देखील चुकलाय. बॉल सीमारेषा पार, 22च्या रूपात 4 धावा. फार मोठी चूक विकेट कीपर कडून घडली आहे. 3-3 षटकांच्या सामन्यांमध्ये एक धाव फार जास्त महत्वाची ठरणार आहे. धाव संख्या 6 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू सीमारेषेवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक काऊ कॉर्नर. चाका बनवून स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल देखील बॅटवर आलेला नाही. लिधाव चेंडूची सांगता करत असताना आर्यन भोईर. आणि याच दरम्यान आदरणीय निलेश दादा गुरव यांचं शुभ आगमन आपल्या या स्पर्धेमध्ये होत आहे. साहेब, आपलं हृदयाच्या अंतकरणातून आम्ही स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय बजरंग चषक 2025 मध्ये एक अतिशय मोलाची उपस्थिती आदरणीय निलेश दादा गुरव साहेबांची. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओहो हो, झेलची शक्यता होती, परंतु फिल्डर चुकतोय आणि बॉल सीमा पार. येतोय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा ज्या आहेत पॅनल्टीच्या ऍड केलेल्या आहेत आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत की पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 10 आहेत आणि 2 धावा ऍड, म्हणजे 12 धावा धावबलकावर लागलेल्या आहेत. अजय, गोलंदाजी चांगलीच होती, परंतु एक चौकार विकेट किपरच्या चुकीमुळे आपल्याला पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलवर तिकडे डीप मध्ये झेल ड्रॉप झाला. थोडासा अवघड झेल जरूर होता, परंतु झेल देखील टेपता आला नाही, बॉल देखील थांबवता आला नाही फिल्डरला. त्याच्यामुळे थोडंसं खर्चिक षटक राहिलं. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत कवाडचे माजी सरपंच सन्माननीय निलेश दादा गुरव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अंडर 24 चॅम्पियनशिप आपल्या समोर रंगते. जय बजरंग चषक 2025 चालू असलेला सामना जय बजरंग गोरसई ए विपक्ष निहांत 11 हायवे दिवे संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. गोरसई ए संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं गांधारी संघाने देखील टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तो सपशेल त्यांचा निर्णय फेल ठरला, कारण फक्त 17 धावा 3 ओव्हर्समध्ये त्यांना बनवता आल्या. येथे कट करण्याचा प्रयत्न होता. हा जास्त दूर टाकलेला बॉल स्वेअर आहे. वाईटचा इशारा करतायत पंच लारा. हर्ष गोलंदाजी करतोय. हर्ष द युट्यूबर. जस्ट बॅक ऑफ लेंथ आडव्या बॅटनं हॅमर्ड केलाय. समोर फिल्डर उपस्थित आहे. डीप मिडॉनला फक्त 1 धाव मिळेल. 3-3 षटकांच्या सामन्यात संदेश आपण सकाळपासून चर्चा करतोय की कुठेतरी 30 ते 35 धावा एक चांगली धावसंख्या आहे. नक्कीच सकाळपासून जर विचार केला तर एक धावसंख्या आपण बघतोय ते 14 धावा आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला वाईट आणि त्यानंतर सिंगल. हर्ष भोईर गोलंदाजी करत आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल थोडासा खाली राहिलाय. स्लाइटली व्हेरिएबल बाउन्स आहे खेळपट्टीमध्ये. काही चेंडू थोडे खाली राहत आहेत आणि त्याच्यामुळेच अक्रॉस द लाईन खेळणं फार कठीण असतं. जेव्हा लाईन चांगली असते, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल असतो. चांगलं तंत्र ऍज अ बॅटर तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच लॉफ्टेड फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर अतिशय दक्ष आहे. खूप चांगलं अँटिसिपेशन फिल्डरचं. लवकर पोहोचला बॉलवर, त्याच्यामुळे फक्त 1च धाव येथे मिळते बॅट्समनला.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावर होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत चांगला मारा केलाय गोलंदाज हर्षने. दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज आणि विकेट किपरने टिकलाय एक सोपा झेल. फलंदाज बाद. संदेश, काय वाटतंय किती धावांपर्यंत पोहोचेल गोरसई ए संघ? नक्कीच अजय, आपण जर आता विचार केला तर धावा ज्या आहेत धावफलकावर त्या म्हणजेच 15 धावा आहेत आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू म्हणजे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जर 20 धावा आल्या नाही तर मग गोलंदाजी करताना भरपूर डोकेदुखी ठरू शकतो गोरसी टीम संघाला. नवीन बॅटर पवन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. मयूर केणे बाद झालाय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. उजव्याष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल आणि चांगला वेगवान बॉल होता, चांगला बाउन्स देखील होता त्या बॉलमध्ये. 2 बाद 15 अशी स्थिती आहे गोरसई ए संघाची. या वेळेला फटका चांगला आहे, स्लॅश केलाय परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. जबरदस्त कॅच, अगदी फील्ड प्लेसमेंट पाहूनच हा चेंडू टाकण्यात आला होता आणि अक्षरशः आपल्या जाळ्यात अडकवलंय पवनला. पहिल्याच बॉलवर गोलंदाज हर्षनं बॅक टू बॅक दुसरा धक्का या षटकामध्ये देत असताना गोलंदाज हर्ष. तिसऱ्या विकेटचं पतन. कुठे ना कुठे टीमवर दबाव अजय आणि त्या दबावामध्ये खेळताना एक मोठा फटका खेळला होता, मात्र क्षेत्ररक्षक अगदी सोपं झेल पकडताना तिथं पाहायला मिळाला. विकेट फक्त आपल्याला पाहायला मिळते गोरसी ए टीम संघाच्या माध्यमातून. नवीन बॅटर जय मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकची चांगली संधी आहे गोलंदाज हर्षकडे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात डिसेंट होती मला असं वाटतं गोरसई संघाची, कारण आर्यन भोईरचं ते घातक षटक होतं आणि त्याच्यामध्ये धावा आल्या होत्या. परंतु या षटकामध्ये विकेट जात आहेत. हॅट्रिक बॉल उंच उडवलाय, स्वतः गोलंदाज प्रयत्नशील, दुरून पोहोचतोय, जबरदस्त कॅच आणि हॅट्रिक कंप्लीट. हर्षनं कमाल केलेली आहे. स्वतःच हा झेल टिपला त्याने, फार दूरवरचं अंतर कापत असताना. अप्रतिम कॅच, कॉटन बॉलच्या रूपात फलंदाज बाद. हॅट्रिक येथे कंप्लीट करत असताना गोलंदाज हर्ष. जय बजरंग चषक 2025 मधील आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक. काल देखील एक हॅट्रिक पाहायला मिळाली होती. नक्कीच इताडे टीम आणि बीसीसी बोरवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे, कारण की उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले. धावांवर असा टक्कर रोख लावली गेली. ज्या प्रकारची गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहे. अक्षय केने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फक्त 15 धावा फलकावर आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे. शेवटचं षटक आता सुरू होतंय. नक्कीच काल गावदेवी पीसी टीम संघाच्या अक्षयने भावेशने हॅट्रिक घेतली होती असे आमचे ऑफिशियल स्कोरर सांगत आहेत हर्ष. आणि आज इथे चांगली गोलंदाजी करून चांगली हॅट्रिक आपल्या नावावर नोंदताना आपण पाहतो गोलंदाज हर्ष भोईरला. आमच्या उजव्या बाजूला जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत इताडे संघाची, त्यांना विनंती असेल प्रॅक्टिस प्लीज थांबवा. नवीन षटकाला सुरुवात. ही बॉल आवेत आहे, स्लॉक केलाय परंतु बॅटच्या भरपूर वर लागला. यावेळेला गोलंदाज पोहोचला नाहीये, थोडासा दूर राहिला. 2 धावा घेण्याची संधी होती बॅट्समनकडे. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. गोलंदाज पियुष, त्याची देखील लेंथ लाईन चांगली आहे. यावेळी नक्कीच प्रयत्न होता तिथे. 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहतोय. भविष्यामध्ये हेच खेळाडू आपल्याला मोठमोठी मैदानं गाजवताना दिसणार आहेत आणि सुरुवात केलेली आहे. आर्यनला आपण बघतोय, राहिलला या अगोदर बघितलेला आहे, हिमांशू काल खेळला. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय, बघायचंय बॅटला स्पर्श झालाय की नाही. फ्लाय स्लिपच्या दिशेने फिल्डर पोहोचतायत. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 18 वर जाऊन पोहोचली. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. जय बजरंग गोरसई ए संघ प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या फेरीतील हा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना आपल्या समोर असेल बीसीसी बोरिवली विरुद्ध रियांश 11 इताडे. बोरिवली टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झालेले आहेत. इताडी टीमचे कॅप्टन रितेश, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. येथे पुन्हा एकदा उंच उडवलाय बॉल, स्वतः गोलंदाज जज करतोय. ओहो, चेन ड्रॉप. हा झेल तेवढा अवघड नव्हता.
खरं तर वेळ होता, स्वतः गोलंदाज चेंडू खाली होता पियुष, परंतु सुरक्षित हातांची जोडी त्याला दाखवता आली नाही. जीवदान मिळते फलंदाजाला. यावेळेला सिद्धार्थने लॉफ्ट केलाय बॉल, फटका चांगला आहे, बॉल निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार. भरपूर उशिरानंतर हा चौकार तुम्हाला पाहायला मिळते, कारण की सलामीला आलेला हा खेळाडू आहे सिद्धार्थ केने आणि त्याच्या पाठमधून हा चौकार अजय आपल्याला पाहायला मिळालाय. 23 धावा धावफलकावर, एक चांगली टोटल तर म्हणता येणार नाही, मात्र 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अजय एक मोठा फटका अजून एक चांगला टार्गेट सेट करू शकतो. निश्चितच खरं तर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आता मजल मारले असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु चॅलेंजिंग टोटल नाहीये. टॉप एज बॉल चाललाय वाईड, शॉर्ट फाईन लेग, लास्ट फिल्डर पोहोचतोय शॉर्ट फाईन लेग मधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, परंतु येथे आता बघावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय. आणि पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज धावबाद. आणखी एका विकेटचं पतन होत असताना धावसंख्या 24. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जय बजरंग गोरसई ए संघाच्या इनिंग्स मध्ये आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सन्माननीय निलेश दादा गुरव, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायत कवाडचे माजी सरपंच. फार मोठी उपस्थिती या स्पर्धेसाठी. साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात आपण साहेबांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. नवीन फलंदाज साहिल, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. अजय का अपेक्षा असेल टीमला, गोरसी ए संघाला? चौकार किंवा षटकार? प्रयत्न तर केलाय, परंतु टायमिंग चुकतंय. काय प्रयत्न आहे, परंतु झेल अखेर धरतीला दान आणि येथे मिळतील 2 धावा फलंदाज साहिलला. शेवटचा बॉल होता, डावाची सांगता होते आणि याच बरोबर आपण बघतोय एकूण धावसंख्या झाली 26. 27 धावांचं टार्गेट असेल 3 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्याकरिता निहांत 11 हायवे दिवे संघाला. जाऊयात पुढील सामन्याच्या टॉसकडे. उपस्थित पाहुण्यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. आदरणीय निलेश दादा गुरव साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. साहेबांचं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. रितेश कॉल देतील रियांश 11 इताडे संघाकडून. काटा असा त्यांचा कॉल आहे, परंतु छापा आलेला आहे. मी साहेबांचे आभार व्यक्त करतोय. साहेबांना विनंती असेल आपण मंचाची पुन्हा एकदा शोभा वाढवावी. टॉस को जीता है बीसीसी बोरीवली ने. एक मैच आपने जीता है, कैसा लगा पहला मैच खेलकर यहाँ पर? बहुत अच्छा लगा पहला पकड़ खेल के। अच्छा ग्राउंड है, लश्करीन आउटफील्ड है. अब ये दूसरा मैच है, चुनौती भी थोड़ी सी बढ़ गई है क्योंकि विपक्षी टीम ने भी एक मैच जीता है. क्या करना चाहोगे टॉस जीतने के बाद? फील्डिंग. और टीम में कोई रद्दोबदल? नहीं सेम टीम. और क्या एज अ कैप्टन आप संतुष्ट है जिस तरह से आपकी टीम खेली है, या फिर कोई ऐसी चीजें हैं जो आपको लगता है कि और बेहतर होनी चाहिए? थोड़ी सी बॉलिंग पे ध्यान देंगे, ये सब सही है. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. रितेश, तुम्ही ॲज अ कॅप्टन संतुष्ट आहात का, की तुम्हाला देखील वाटतं की काही फील्ड आहेत ज्याच्यामध्ये अजून चांगली कामगिरी झाली पाहिजे? काही नाही, बॅटिंग आता चांगली झाली पाहिजे आणि ओपनिंगच्या कडून आम्हाला अपेक्षा आहे. येस, साधारणतः काय स्कोअर पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. संघामध्ये काही चेंजेस? नाही, तेच आहे. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. सो बीसीसी वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच अजय. आपण पाहतोय टीव्ही मॉनिटरवर सन्माननीय निलेशजी गुरव साहेबांना पाहतोय आपण. सोबतच कुमार गुण आपण पाहतोय. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय आपण. जाऊया अजय घरे त्यांच्या सोबत. येस ऑफकोर्स संदेश, हे आपलं कर्तव्य देखील आहे, कारण आपला अमूल्य वेळ साहेब या ठिकाणी देत आहेत. सन्माननीय निलेश दादा गुरव साहेब, भारतीय जनता पार्टीचे भिवंडी ग्रामीणचे युवा मोर्चा अध्यक्ष आणि कवाडचे माजी सरपंच कुमार गुंड यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करतोय. महेश भोईर, आपण देखील या. मायची उबदार शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि विशेष बाब म्हणजे तुळशीचं रोपटं आपण देत आहोत पाहुण्यांना. तसेच एक सप्रेम भेट देखील आपण येथे पाहुण्यांना देत आहोत निलेश दादा गुरव साहेबांना.
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं आपण स्पर्धेची मंचाची शोभा वाढवत आहात, त्याबद्दल आपले आभार देखील आम्ही व्यक्त करीत आहोत. जाऊयात आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. थँक्यू सो मच अजय गरत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं घोडसई टीम. जय बजरंग घोडसई ए टीम प्लीज. यस फॉर टाइम कन्सर्न. फार वेळ कमी राहिलेला आहे, अजूनही भरपूर मॅचेस खेळवायचे बाकी आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच होणार आहे जिथे बीसीसी बोरिवली टीम संघाने नाणेफेकी जिंकले अगेन्स्ट रियांश 11 इताडी टीम. बडा मुकाबला. मात्र हा सामना देखील खूप रंगतदार होईल, कारण की असं ही घोडसई नाव ऐकल्यानंतर आपण पाहतोय भरपूर क्रिकेट रसिक ऑनलाईन येत आहेत आणि नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून जवळजवळ 2000च्या पर्यंत आपण प्रेक्षकांना पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून. इथे गोलंदाजीमध्ये गोलंदाज मयूर केने सज्ज झालेला आहे आणि सलामीची जोडी आर्यन भोईर आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय समृद्ध म्हात्रे. हा नवीन खेळाडू असं वाटतं जोडलाय टीम मध्ये. ज्या प्रकारे मयूर पाहूया, मयूरची देखील आज परीक्षा असेल गोलंदाजीची, कारण की कमी धावा डिफेन्स करायचे, 27 धावा अगदी डिफेन्स करायचे आणि त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. समृद्ध हा खेळाडू आपण पाहतो पूर्ण तयारी करताना. लेफ्ट आर्म फलंदाज आहे आणि लेफ्ट आर्म गोलंदाज. एक नवीन बॅटल पाहायला मिळेल या मॅच मध्ये. मयूर पहिला चेंडू घेऊन जातोय. मयूरच्या पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने उडवला चेंडू हवेमध्ये आणि विकेट मिळाला. इथे हीच गोलंदाजी करावी लागेल घोडसई टीम संघाला. ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू केली आहे मयूर केनेने, असंही लोईसकरचे सामने रंगतदार होत असतात अजय गरत. ज्या प्रकारची सुरुवात मयूर केनेने केली है. गजब की शुरुआत और गजब का कैच. फील्डर की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. बॉलर से ज्यादा यह विकेट फील्डर का है, यही कहा जा सकता है, क्योंकि बहुत मुश्किल अवसर था लेकिन शानदार कैच लपका गया है और पहली गेंद पर करारा झटका. जयने कॅच पकडली असंही क्रिकेटचं समीकरण आहे. पकडा कॅच जिंका मॅच. इथे पहिला विकेट अगदी सहजरित्या मिळाला इथे मयूरला. त्याच्यासाठी प्रयत्न करताना बघितला आपण त्या क्षेत्ररक्षणाला, कारण की पूर्णपणे अजयने देखील सांगितलं की तो विकेट गोलंदाजाचा नव्हे तर क्षेत्ररक्षण करणाऱ्याचा तो विकेट आहे. 27 धावा डिफेन्स करायचे आणि त्यानुसारच गोलंदाजी करताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर साहिल मात्रे मैदानाच्या आतमध्ये. नक्की मजबूत काटेकी बल्लेबाज आहे. ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. मात्र आर्यन 9 स्ट्राईक वर आहे. आर्यनला कितव्या चेंडूवर स्ट्राईक मिळेल हे फार महत्वाचं आहे. मयूर केने भरपूर स्पर्धा गाजवल्यात मयूरने देखील. आर्यनने पहिल्या डावामध्ये काय गोलंदाजी केली होती. एक विकेट देखील मिळाला होता. 10 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या होत्या. गोलंदाज लेफ्ट आर्म आणि लेफ्ट आर्म फलंदाज समोर आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटवर हवं तसं आलेलं नाहीये. साहिलच्या बॅटनं ही पहिली धाव स्कोरबोर्ड लागली जात आहे. खाता ओपन होत आहे हवे दिवे टीम संघाच्या माध्यमातून. आता स्ट्राईक आर्यन भोईरला मिळत आहे. पाहूया आर्यन कोणत्या प्रकारे सुरुवात करते आपल्या बॅटिंगला. मयूरने चांगली इथे गोलंदाजीला सुरुवात केली है. संदेश इस टूर्नामेंट के लिए भिवंडी लोकसभा के सम्राट खासदार सांसद सम्माननीय सुरेश गोपीनाथ मात्रे साहब अर्थात सभी के बाल्या मामा, इनकी ओर से पहले नंबर का इनाम दिया गया है. उसके लिए हम खासदार साहब के बहुत बहुत आभारी है. क्या बात है. गोलंदाज मयूर लेफ्ट आर्म राउंड विकेट. फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला, कारण की चांगला चेंडू होता. कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता या पिचचा मयूरने. आणि एक धाव इथे अजून एक मिळत आहे. आर्यन भोईर आपला खातं ओपन करतो. धाव संख्या 2 धावा धावफलकावर. थोडा स्पीडअप करायचं, थोडा घाई करायचं, कारण की अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत. यानंतरचा टॉस देखील झालेला आहे. बीसीसी बोरिवली टीम संघाने जिंकलेला आहे. समोर चांगला संघ आहे रियांश 11 इताड़ी संघ. अच्छा बैटल चलता हुआ इस समय बीच मैदान में. मयूर
बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस कामयाब होते का पाहूया आपण. चेंडू हवेमध्ये वोडा कॅच जबरदस्त झेल इथे पाहायला मिळतंय. श्रीनाथ केने सज्ज होता तिथे आणि कोणत्या प्रकारची चुकी नाही आणि अजून एक धक्का अजय या षटकामध्ये पाहायला मिळतोय. खराब शुरुआत कही जा सकती है निहांत 11 हाईवे दिवे टीम की. 27 रनों का टारगेट है लेकिन पहली ओवर में 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं. यहाँ पर छक्का जड़ने का प्रयास जरूर था लेकिन ऊंचाई काफी अधिक रही, ज्यादा एलिवेशन बन गया था स्ट्रोक में जिस वजह से लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए. और एक और बेहतरीन कैच, कैचिंग अच्छी है, फील्डिंग बहुत बढ़िया है गुरसई की. 27 अगदी धावा जे आहे डिफेन्स करायचे आणि त्यानुसारच गोलंदाजी करताना मयूर केने, असंही मयूर केने म्हटलं की एक मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील आणि त्याच्या गोलंदाजीवर ज्या प्रकारचं आक्रमण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे हवेदिवे टीम संघाच्या मध्ये, त्या प्रयत्नामध्ये फसले जातात फलंदाज. 2 विकेट आतापर्यंत घेतलेले आहेत मयूर केनेने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष गेला. आशिषला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल आपल्या संघाला. थोडीशी एक छोटीशी भागीदारी होणं फार महत्वाचं आहे. तर धावांचा विचार केला तर 2 धावा आणि 2 गडी बाद आहेत. इक्वेशन सोपा आहे मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो असंही लोस्कोनचे सामने आपण बघितलं रंगतदार होताना आणि हा सामना देखील त्या प्रकारेच होण्याची शक्यता आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. मयूर केने चांगली गोलंदाजी करताना लेफ्ट आर्म गोलीचा मारा व्हीआयपी टाइज इन कडून करताना मयूर केने. हा चेंडू देखील चांगला उजवीचा जोरदार अपील झाला था. इम्पॅक्ट स्टंप थोडासा वरतून चेंडू जाणारा चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून अजून एक डॉट चेंडू. जहाँ थोड़ी ऊपर लगी थी और ये गेंद हालांकि टप्पा पड़ने के बाद हल्के से अंदर की तरफ आई थी. मयूर केने की गेंदबाजी की यही खासियत है, गेंद को स्विंग कराते हैं, दाहिने हाथ के बैट्समैन के लिए बाहर भी लेकर जाते हैं और अंदर की तरफ भी लेकर आते हैं. और जब अंदर की तरफ थोड़ी भी आती है गेंद या फिर सीधी भी रहती है ओवर द विकेट से तो बहुत मुश्किल रहता है किसी भी बैट्समैन के लिए. मयूर ओ हो भरपूर संघर्षानंतर हा संघर्षमय षटकार म्हणूया आपण अजय, कारण की अगदी 4 चेंडू समाप्त झाले ते 5वा चेंडू डॉट आला आणि त्यानंतरचा हा 6वा चेंडू षटकार येतोय. जो दबाव बना था वो दबाव रिलीज करते हुए यहाँ पर बल्लेबाज स्लॉग हिट मिड विकेट के ऊपर से तान दिया था, गेंद को दूर गगन की छाव में भेजते हुए शानदार छक्का. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावा 2 विकेट्स गमावलेल्या आहेत निहांत 11 हवेदिवे टीम संघाने. भूषणजी हरट जे व्यासपीठावर उपस्थित आहेत, बालेमामा यांच्या ऑफिसमध्ये नक्कीच त्यांना आम्ही नेहमी बघितलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील ग्रामीण सम्राट खासदार बालेमामा यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. असं देखील उद्या देखील त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये नक्कीच होईल बालेमामा यांची. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 8 धावा आहेत. निहांत 11 हवेदिवे टीम प्रथम फलंदाजी करताना आपल्या पाहायला मिळते. 27 धावांचा टार्गेट इथे जय बजरंग गोडसई ए संघाने दिलेला आहे. उद्या गोडसई बी ला देखील आपण इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत. उद्या पोगाव संघाला देखील आपण बघणार आहोत या स्पर्धेमध्ये. म्हणजे उद्या देखील चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. जहाँ इसमें कोई संदेह नहीं है ये मैच रोमांचक स्थिति में आगे बढ़ता हुआ. अब 12 गेंदों में 19 रनों की आवश्यकता है निहांत 11 हाईवे दिवे टीम को. नेवर लेकर गेंदबाज पवन मात्रे तैयार होते हुए. नक्कीच पवनला देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ज्या प्रकारे मयूरने गोलंदाजी केली होती. मात्र समोर आर्यन ज्याच्या बॅटमधून 1 चेंडू खेळला आणि 1 धाव आली आपल्या संघासाठी. 8 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू मध्ये. पवनचा पहिला चेंडू अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू आहे. प्ले अँड मी स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता तिथे आर्यन भोईरचा, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. बहुत पहले ही पोजीशन ले ली थी वहां पर, उन्होंने दिखाया था गेंदबाज को कि वे क्या करना चाह रहे हैं. हालांकि गेंद में कोई ज्यादा रफ्तार तो नहीं थी और कोई ज्यादा मूवमेंट भी नहीं थी, सीधी सीधी गेंद रखी थी ऑफ स्टंप के बाहर, बीट हुए बैट्समैन. पवन हा चेंडू आता मला पुन्हा टाकावा लागेल. नो बॉल, इथं नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. पंच लारा सर दर्शवत आहेत म्हणजे इथून फ्रीट असेल अजय. अधिक रफ्तार निकालने का प्रयास था इस दफा लेकिन कंट्रोल नहीं रख पाए अपनी दिशा पर. बिल्कुल क्रीज के बाहर गेंद पिच हुई थी. फ्री हिट, अच्छा मौका है आर्यन के पास हाथ खोलने का. पवन फ्रीटचा चेंडू घेऊन आपण पाहतोय समोर आर्यन भोईर. इथून प्रयत्न पाहायला मिळेल आर्यन भोईरचं कारण की फ्रीट आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रीटचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. अजून एक स्क्वेअर मारा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. देखिए इस बार स्लोवर डिलीवरी डाली थी उन्होंने लेकिन फिर से दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए. पहले नो बॉल, उसके बाद वाइड
फ्री हिट कंटिन्यूज। आर्यन देखना है कितना फायदा उठा पाते हैं फ्री हिट का। स्कोर इस समय 10 रन 1 विकेट के नुकसान पर। अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे आणि मेरे ख्याल से चेंडू दो- बाकी आहेत 11. 2 विकेट गिरे. हो नक्की 2 विकेट झालेले आतापर्यंत. पवन ऑफस्टिकचा चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह केले. चेंडू हवेमध्ये मात्र फ्री हिट आहे. काही फरक पडणार नाहीये. मात्र धाव एकच घेतली अजय. दुसरा धाव झाला असता. ये मुश्किल था क्योंकि कैच लपका गया था और ऐसे में फ्री हिट पर तो बल्लेबाज बिल्कुल भी रन आउट नहीं होना चाहेंगे। ये बहुत महत्वपूर्ण जोड़ी है इस समय क्रीज पर निहांत 11 हाईवे दिवे के लिए। आशिष याच्या एक बॅटमधून एक षटकार प्रेक्षकांनी बघितलं. आर्यन साथ देत आहे. 2 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर. टीमची धावसंख्या 11. ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक पोहोचलाय लॉंग ऑफचा. एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 12 धावा. अजूनही इथून 15 धावांची आवश्यकता आहे अजय. जी हाँ 15 रन चाहिए लेकिन गेंदें कितनी बची है ये भी तो देखना बहुत महत्वपूर्ण है। नक्कीच 9 चेंडू बाकी आहेत. पवन मात्रे राईट आर्म उडतो विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू आर्यन भोईरच्या बॅट मधून चेंडू चालला सीमा रेखा पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय षटकार. जबरदस्त स्ट्रोक आर्यन बोयर के बल्ले से। बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया था इस दफा। हल्का सा आगे आए और गेंद को बल्ले के बीचों बीच लिया उन्होंने। स्लॉक किया था बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए। शानदार सिक्सर। समीकरण सोपं केलंय अजय या षटकाराने. कारण की येणारे 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. जहां पलड़ा भारी होता हुआ अब निहांत 11 हाईवे दिवे टीम का। गौर से ये टीम को यहां से पलटवार करना होगा। पवन को पलटवार करना होगा। 2 गेंदें बची हुई है उनके ओवर में। क्या विकेट निकाल सकते हैं आर्यन का ये देखने वाली बात है। तर नक्कीच विकेट घेणं फार महत्वाचं आहे पवनला या 2 चेंडूंवर. हा चेंडू देखील त्या प्रकारचाच होता ज्याच्यावर आर्यन एक मोठा फटका खेळू शकला असता. मात्र डॉट झालं तिथे. आर्यन भोईर 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा चेंडू जर डॉट आला ना अजय तर शेवटच्या षटकामध्ये एक संघर्ष करताना गोडसी टीम संघ पाहायला मिळेल. जी हाँ यदि आखिरी ओवर में 9 रन या फिर 8 रन भी रहते हैं तो भी मुझे लगता है कि मैच काफी रोमांचक हो सकता है और गेंदबाज के पास भी थोड़ा मौका रह सकता है। लेकिन इस गेंद पर बड़ा हिट यदि जड़ा तो फिर ऑलमोस्ट एक तरफा हो जाएगा मैच। पाहूया शेवटचा चेंडू. फुलटा चेंडू. फुल टॉल उचल करताना बघता आर्यन भोईर याला. चेंडू चालला सीमा रेखा पार येतो षटकार. बहुत ही खराब गेंद थी कमजोर गेंद थी उसको सही नसीहत देते हुए आर्यन बोयर स्विंग किया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। शानदार छक्का। दूसरा सिक्सर आर्यन बोयर के बल्ले से। एक अच्छी पारी खेलते हुए आर्यन अपनी टीम के लिए और अब आखिरी ओवर में केवल 3 रनों की जरूरत। नक्कीच 3 धावांची आवश्यकता राहिली आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये. आणि तनय गोलंदाजीसाठी येतोय. आज तनयची बॅटिंग जितकी चांगली नाही राहिली मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथून प्रयत्न करावेच लागतील तुम्हाला. तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करणार नाहीये तुमच्या प्रयत्नांना यश देखील मिळणार नाहीये. असं म्हटलं ते प्रयत्न ही परमेश्वर. जो प्रयत्न करेल तो नक्कीच जिंकेल येते. आता आर्यनने दाखवून दिला. मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. तनय पहिला चेंडू या षटकातील. स्विच इट मॅच फिनिश करण्यासारखा हा स्ट्रोक आहे आणि मॅच इथे फिनिश करताना निहांत 11 हवे दिवे टीम संघ जिंकतोय. खूप खूप अभिनंदन त्या संघाचं. कॉंग्रॅच्युलेशन टीम हवे दिवे. हार्ड लक टफ लक. जय बजरंग गोडसे ए। एक शानदार मैच विनिंग पार्टनरशिप आशीष और आर्यन के बीच में। आखिरकार बड़ी जीत दर्ज करती हुई यहाँ पर टीम निहांत 11 हाईवे दिवे। कॉन्ग्रेचुलेशंस। आणि अजय तुमच्या माहिती करता या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आहे हर्ष भोईर. हॅट्रिक. जी हाँ बहुत ही शानदार गेंद